चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल अशी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलीय। बहिणीच्या लव्ह मॅरेजला मदत केली म्हणून इथं भावानं 24 वर्षाच्या तरुणाची निर्घृण हत्या केली आहे। आरोपीनं मृत तरुणाच्या डोक्यावरून तब्बल 4 वेळा बोलेरो कार घातल्यानं त्याचा जागेवरच मृत्यू झालाय। या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडालेली आहे। संपूर्ण माहिती पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगरमधील शेंदूरवादा सावरखेडा मार्गावरील ही घटना घडली असून पवन शिवराम लोढे वय 24 वर्ष असं मृत तरुणाचं नाव आहे। या घटनेनं संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे मृत तरुणाचं पुढील आठवड्यात लग्न होतं। घरात लग्नाची तयारी केली जात होती। ज्याच्या लग्नामुळे घरात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं त्याच्याच मृत्यूची बातमी आल्याचं वृत्त समजल्यानंतर कुटुंबियांनी टाहो फोडला। मिळालेली अधिक माहिती अशी आहे की पुढच्या आठवड्यात विवाह असल्यानं मृत तरुण आपल्या वडिलांसोबत बँकेतून पैसे आणायला गेला होता। यावेळी त्याच्या दुचाकीला बोलेरोच्या मदतीने जोरदार धडक देण्यात आली। विशेष म्हणजे तरुण खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावर 4 वेळा बोलेरो कार घालून त्याची हत्या करण्यात आली। संभाजीनगरच्या वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेंदूरवादा सावरखेडा मार्गावरील ही घटना घडलेली आहे। एखाद्या सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार असल्याचं या परिसरात म्हटलं जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या बहिणीचा प्रेम विवाह व्हावा यासाठी मृत तरुणानं प्रयत्न केले होते। याच गोष्टीचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे, तसा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय।